नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी चेकअप करण्यासाठी आणलो होतो. त्यावेळी डॉक्टरांनी मला म्हटले, "आता काही तुम्ही घरी जाऊ नका, कारण तुमच्या बायकोला ॲडमिट करावं लागेल, कारण तिची डिलिव्हरी कधीही होऊ शकते." असे डॉक्टर म्हणताच आम्ही तिथे तिला ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत त्यांची आई आणि त्यांची काकू होते आणि मला बाहेर घातले होते हॉस्पिटलच्या. मी झोपलो होतो गाडीमध्ये. इतक्यात मला डॉक्टरांनी आत बोलवलं आणि मी तिला पाहताच मी घाबरलो. कारण तिला सलाईन लावले होते आणि ह्यांची ही छोटी काकू फुल तयारीतच आले होते कपडे घेऊन. डॉक्टरांनी मला म्हटलं, "आता काही डिलिव्हरी होणार नाही. सकाळीच केलं पाहिजे डिलिव्हरी आणि त्यासाठी तुम्ही इथे जागे राहावा आणि तिच्याकडे बघत राहावा आणि पाहत राहावा," असे म्हणत होते. मी एकटाच इथे पाहत होतो आणि रात्रभर मी जागं होतो. आपण इथे पाहू शकता. मला एकट्याला जागे ठेवून माझे दोन्ही मामी निवांत झोप काढत आहेत. मी फुल रात्रभर जागे होतो. आपण पाहू शकता. इतक्यात व्हिडिओ काढायचं पाहून त्यांची ज्योती यांची छोटी काकी उठली. आपण ते पण बघा. कसं का उठून लवकर बेडवरती ज्योतीकडे बसले आणि ही आमची ज्योतीची मम्मी झोपा काढत आहे ढारढूर आणि इकडं बघा ज्योती इकडे झोपलेली आहे. त्या अगोदर मावशींना माझा फोन केला होता, की थोडी चहा पाठवून दे. एवढ्या चहा पाठवून दिल्या पेटात आहे ना, जोची मम्मी फटाकन उठली चहाचं नाव ऐकून. मी 2 कप लावले माझ्यासाठी आणि माझ्या छोट्या मामीसाठी. मामीने आपल्याला दोघांना चहा ओतला आणि आम्ही तो चहा पिला. पटाकन चहा पिऊन मी ज्योतीपाशी जाऊन बसलो आणि ज्योतीला विचारलो, "तू काय काळजी करू नको, मी आहे व्हिडिओ काढायला तुझा." ज्योतीला कारण व्हिडिओ खूप आवडतो. पाहू शकता ज्योतीला कसा सलाईन लावलेलं आहे आणि ही मशीन आहे समोर, हे बाळाचे ठोके ऐकण्यासाठी. रात्रभर ठोके ऐका म्हणून डॉक्टरने सांगून गेले. ज्योतीला काही झोप लागत नव्हती आणि इकडं आमच्या दोन्ही मामी हे ठोके मेजत होते का झोपा काढत होते काही समजत नव्हतं. इतक्यात झोपली आणि तितक्यात ती मशीनचा काय आवाज गारगुर, गारगुर, गारगुर ऐकायला येत होता. आम्हाला काय झोप लागेना, खरं ज्योतीला कशी काय झोप लागली हेच कळत नव्हतं. आपण बघू शकता इथं. बघता बघता सकाळ झाली. कधी सकाळ झाली हेच कळत नव्हतं. इतक्यात नर्स आली. नर्स येऊन ज्योतीची बीपी, शुगर हे सगळं काही चेक केले आणि तिला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच मला बाहेर काढले आणि मी बाहेर गेलो. इतक्यात न्यूज अशी समजली की तुम्हाला मुलगी झाली आणि माझी मामी हसत-हसत सगळ्यांना सांगू लागली आणि इथं पाहू शकता आमची मम्मी पण किती आपल्या नातेवाईकांना कॉल करून सांगू लागली की संतोषला मुलगी झाली. मावशी आणि मामी काय-काय तर बोलत होते. कारण त्या मावशी म्हणत होती, "पहिला बाळ मीच घेणार आणि मीच आणणार आणि माझ्या हातातच पाहिजे बाळ." असं म्हणत होती मावशी. माझी मामी म्हणत होती, "राहून दे घे, ती याच घे. काय पण करू नका अशी, मी या घेणार बघ मावशी." असं म्हणत होती माझ्या मम्मीला, आपल्या बहिणीला. आणि त्याचप्रमाणे तुम्ही काहीही बोलताल नाही, मी याच घेणार. तेवढ्यात बाळ येणार होतं. इथं सगळं काही नर्स सिस्टमॅटिक लावून घेत होती. आणि इतक्यात बाळ आला आणि ज्योती पण आली आणि मावशी आमची पूर्ण खुश ती आता बाळ घेण्यासाठी. तिला होती आतुरता कधी एकदा मी बाळ घेऊ, कधी एकदा बाळ घेऊ असं होत होतं. इतक्यात बाहेर आले ऑपरेशन थिएटरमधून. ती थेट आता बेडरूममध्ये नेत आहेत. तिला ऑक्सिजन वगैरे प्रोव्हाईड करत आहेत. इतक्यात मी आलो आणि तिला मी विचारलो, "तू कशी आहेस बाळ?" तिला बघताच मी थक्क झालो. कारण तिची हालत मलाच माहीत होती कसं काय आहे. हे बघताच मी तिला विचारपूस करू लागलो, "काय खाणार का काय? हे करणार काय?" इतक्यात मावशीच्या हातात झटाक-पटाक बाळ आलं आणि बाळ देऊन देतात मावशी भरपूर खुश हसत होती. बाळाचे आजोबा बाळाला बघताच खूप खुश झाले आणि त्यांनी बघतच होते. त्यांची काही नजर हटत नव्हती. डिलिव्हरी होताच सगळे काही आमचे सर्व मंडळी, नातेवाईक सगळे काही जमले होते. माझी मावशी, काकू, मामी आणि तिकडचे बायकोकडील मामी वगैरे सगळं काही जमले होऊन सगळ्यांना खूप आनंद झाला. मुलगी झाली. जाधवांच्या घरी एक अनेक लक्ष्मी आली. पुढील व्हिडिओ पाहू दुसऱ्या भागात. आता इथेच आपण समाप्त करू आजचा व्हिडिओ. थँक यू.